नमस्कार, मी डॉक्टर संगीता परदेशी आज मातृदिनानिमित्त आपणासमोर एक कविता सादर करीत आहे। नुकतंच सिंदूर मिशन झालं। सिंदूर मिशन युद्ध झालं। फक्त 6 दिवसच लग्नाला झाले होते तरी त्या फौजीला युद्धाच्या सेवेवरती तत्परतेने हजर राहावे लागले। जसं फौजीचं आहे तसंच काहीसं आपल्या डॉक्टरांचंही आहे। माझी ही कविता कोरोना काळात एक डॉक्टर आपल्या आईच्या सेवेशी राहिली नाही याची नेहमी खंत करत असते। माझ्या कवितेचे शीर्षक आहे निळा पक्षी। मी डॉक्टर, शरीराची आणि मनाचीही। हॉस्पिटल बाहेर वाचली एका मुलाची कविता। त्याने लिहिले होते आपल्या मम्मीला, आई तू ये ना ग। सगळीकडे लागले टाळे, आकाश दिसतंय काळे काळे, चेहरे झाकून का आहेत सगळे। मी स्तब्ध, मी बद्ध, मी सुन्न, मी यंत्रासारखी वागत होते। वैद्यकीय ज्ञान पेरल्यानंतर उगवलेल्या झाडागत कर्तव्य आणि भावनांच्या हिंदोळ्यावर। एक दिवस खिडकीतून पाहत असता एका फांदीवर एक सुंदर निळा पक्षी दिसला। नंतर तो माझ्या खिडकीतून आतमध्ये आला आणि चक्क माझ्या टेबलावर माझ्या लॅपटॉपच्या कीबोर्डवर सहजच चालला आणि स्क्रीनवर शब्द उमटले, आय एम प्राऊड ऑफ यू डॉक्टर। मला सोडून गेलीस जरी प्राण वाचवलेस कितीतरी, मला सोडून गेलीस जरी प्राण वाचवलेस कितीतरी। अकस्मात तोंडातून शब्द आले, आई ग। अकस्मात तोंडातून शब्द आले, आई ग, आणि क्षणात झाले आकाश निळे। तो उडाला आणि अंगणातील प्राजक्तावर बसला। कितक्या वर्षात न बहरलेला प्राजक्त अचानक सकाळी बहरला। फुलांचा सडा पाहून मला तिरंगा आठवला। हिरवं झाड, केशरी देठ आणि पांढरी फुले आणि त्यावर निळ्या पक्षाची परिक्रमा। तो रोज येतो जातो पण परत येतो आणि परत परत येतो। थँक्यू। आई अशीच असते।